मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घरातील पूर्ण वायरिंग कसं करायचं ते. बहुतेक घरात मीटर नंतर येणारी वायर ही ॲल्युमिनियम असते. गावाकडे तिला सर्व्हिस वायर म्हणून ओळखतात. मीटर पासून जाणारी वायर कॉपर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ॲल्युमिनियम असेल तर बहुतेक ठिकाणी ॲल्युमिनियम वायरला कॉपर वायर जॉईन करतात आणि हा जॉईन काही दिवसांनी खराब होतो, गरम होतो किंवा जळतो. म्हणून आपण इथे डायरेक्ट जॉईन न करता फ्यूज बसवणार आहोत. इथे तुम्ही कनेक्टर सुद्धा वापरू शकता, पण तो उघडा असल्यामुळे ॲल्युमिनियम व पांढरा थर जमा होतो आणि कनेक्टर खराब होतो. म्हणून फ्यूज हा बेस्ट आहे. आपण 63 अँपिअरचे 2 फ्यूज घेतले आहेत. हे फिक्स करताना दोन्ही फ्यूज मध्ये थोडा अंतर ठेवा, जेणेकरून काढताना त्रास होणार नाही. फ्यूजच्या खालच्या टर्मिनलला ॲल्युमिनियम वायर जोडून घेऊ. आता ही वायर मीटरला जोडून घेऊ. तुम्ही इथे कॉपर वायर सुद्धा जोडू शकता. काही ठिकाणी मीटर मध्येच MCB लावलेला मिळतो, फक्त MCB मधून वायर जोडून घ्यावे लागते. आता पुढे आपण DB बॉक्स बसवू. मी इथे 8 वेचा DB बॉक्स घेतला आहे. तुम्ही तुमच्या लोड प्रमाणे DB बॉक्स निवडा. आता सुरुवातीला आपण आयसोलेटर किंवा MCB बसवतो. माझ्याकडे 20 अँपिअर, 32 अँपिअर आणि 40 अँपिअर MCB आहेत. इथे आपण 40 अँपिअरचा 2 पोल MCB बसवणार आहोत आणि त्यानंतर 40 अँपिअर 30 मिली अँपिअर RCCB बसवणार आहोत. यानंतर आपण सिंगल पोल MCB बसवू. मी इथे 16 अँपिअर MCB वापरले आहेत. तुम्ही तुमच्या लोड नुसार निवडा. MCB बसवताना मागची क्लिप खाली करा आणि बसवल्यावरती वर दाबा, त्यामुळे MCB लॉक होतो. आता मेन कनेक्शन साठी आपण 4 mm कॉपर वायर वापरणार आहोत. DB बॉक्स मध्ये वायर घेताना खाली पंच करून जागा काढा, पण वायर मेटलला लागून कट होऊ शकते, त्यामुळे इथे आपण PVC ग्लँड बसवून घेऊ. तुम्ही इथे PVC पाईप किंवा फ्लेक्झिबल पाईप पण वापरू शकता. आता कनेक्शन करूया. आता MCBच्या खालच्या टर्मिनलला एक फेज आणि दुसऱ्या टर्मिनलला न्यूट्रल वायर जोडू. या वायरचा दुसरा टोक फ्यूजच्या वरच्या टर्मिनलला जोडून घेऊ. आता MCBच्या आउटपुट मधून RCCBच्या इनपुटला वायर जोडू. लक्षात ठेवा, फेजला फेज आणि न्यूट्रलला न्यूट्रल वायर जोडणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर RCCB काम करणार नाही. आता RCCBच्या आउटपुट मधून पुढच्या MCBच्या इनपुटला वायर जोडू. आता इथे प्रत्येक MCBला इनपुट सप्लाय देण्यासाठी वायरचा असा तुकडा घेऊन तुम्ही शॉर्ट लिंक लावू शकता किंवा अशा प्रकारचा रेडीमेड कनेक्टर वापरू शकता. हा कनेक्टर MCBच्या या भागात अशा प्रमाणे जोडा. आता न्यूट्रल कनेक्शन साठी एक वायरचा तुकडा घेऊन RCCBच्या न्यूट्रल मधून DB बॉक्स मधून न्यूट्रल कनेक्टरला वायर जोडू. आता अर्थिंग जोडूया. बाहेरून आलेले अर्थिंग कॉपर तार आपण DB बॉक्सच्या स्क्रूला जोडून लगच्या मदतीने दोन्ही तार जोडून अर्थिंगच्या बाहेरील कनेक्टर स्क्रूला जोडू. घरातील अर्थिंग कशी करायची त्यासाठी आय बटनवर जाऊन व्हिडिओ पहा. आता इथे घरातील लोडसाठी 6 फीट बोर्ड बॉक्स बसवू आणि बल्ब होल्डर साठी स्क्वेअर बॉक्स बसवून घेऊ. आता बल्ब साठी 1 mm वायर घेऊन अशा प्रमाणे बोर्ड बॉक्स मध्ये घेऊन एक्स्ट्रा वायर कट करू. आता बल्ब होल्डर मध्ये एक टर्मिनलला न्यूट्रल आणि दुसऱ्या टर्मिनलला फेज जोडून होल्डर बसवून घेऊ. बोर्ड वायरिंग साठी आपण 2.5 mm वायर वापरणार आहोत. फेज साठी रेड, न्यूट्रल साठी ब्ल्यू आणि अर्थिंग साठी ग्रीन वायर घेतल्या आहेत. आता 6 वे बोर्ड साठी आपण एक 16 अँपिअर स्विच सॉकेट आणि 3-6 अँपिअर स्विच घेऊन अशा प्रमाणे बसवून घेऊ. बऱ्याच ठिकाणी अशा प्रमाणे कॉपर वायर जोडलेली असते. ही वायर ओपन असल्यामुळे काम करताना कधी हात लागून शॉक लागण्याचा धोका असतो. त्यासाठी आपण इथे सिंगल कोर कॉपर वायर घेऊन अशा प्रमाणे मार्किंग करून एक्सॉ ब्लेडच्या मदतीने कट करू. प्लायरने अशा प्रमाणे वायरचं इन्सुलेशन काढून घेऊ. स्विचचे खालील टर्मिनल लूज करून कॉपर वायर टाकून घेऊ. आता स्विच आणि सॉकेट कनेक्शन साठी वायरचा एक तुकडा घेऊन वायरचा एक टोक सॉकेटच्या L टर्मिनलला, दुसरा टोक स्विचच्या वरच्या टोकाला जोडू. आता अर्थिंग वायर सॉकेटच्या वरच्या टोकाला जोडू. मेन फेज वायर स्विचच्या खालच्या टोकाला जोडू. आता मेन न्यूट्रल वायर
आणि बल्बची न्यूट्रल वायर सॉकेटच्या एन टर्मिनलला जोडू. आता बल्बची फेज वायर स्विचच्या वरच्या टोकाला जोडू. ही आहे मेन न्यूट्रल वायर, ही आहे अर्थ वायर, ही बल्बची न्यूट्रल वायर, हा आहे मेन फेज वायर. अशा प्रमाणे आपल्या बोर्डमधील वायरिंग झाली. आता ह्या बोर्डमधून आलेल्या वायर डीबी मध्ये जोडू. आधी अर्थ वायर या अर्थिंग कनेक्टरला जोडू, त्याचप्रमाणे न्यूट्रल वायर न्यूट्रल कनेक्टरला जोडू. आता हा राहिलेला फेज वायर आपण ह्या MCBच्या वरच्या टर्मिनलला जोडू. आता डीबी ड्रेसिंगसाठी केबल टाय घेऊन वायर व्यवस्थित करून घेऊ. आता फ्यूज मध्ये आपण कॉपर तार लावून घेऊ. आता इथे फ्यूज लावू. इथे टेस्टर लावून सप्लाय चेक करू. MCB ऑन करून सप्लाय बघू. RCCB ऑन करू. आता बल्ब घेऊन बल्ब होल्डर मध्ये लावून घेऊ. आता बोर्डचा MCB ऑन करून बल्बचा स्विच ऑन करू. बल्ब चालू होतोय. आता अशा प्रमाणे आपल्या घरातील वायरिंग पूर्ण झाली आहे. आता ही वायरिंग तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. हा आपला घरातील मीटर आहे. इथून येणारे वायर बहुतेक वेळेला ॲल्युमिनियम असते आणि घरातील जाणारे वायर ही कॉपर वायर असते. त्यामुळे जॉईंट वारंवार खराब होतो. त्यासाठी आपण इथे फ्यूज लावलेला आहे. हा फ्यूज फक्त एक स्विच किंवा एखादा कनेक्टर म्हणून वापरत आहोत. इथे आपण प्रोटेक्शनसाठी MCB RCCB लावले आहेत, म्हणून आपण ह्यामध्ये फ्यूज तार ऐवजी कॉपर तार जोडले आहे. आता इथे सर्वात आधी आपण घरातील संपूर्ण पॉवरचा मेन स्विच म्हणजे MCB बसवला आहे, जो ओव्हरलोड शॉर्ट सर्किट पासून वाचवेल. काही ठिकाणी इथे आयसोलेटर वापरतात फक्त पूर्ण पॉवर कंट्रोल करण्यासाठी, पण हा शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून संरक्षण देत नाही. आता इथे आपण RCCB बसवला आहे, जो आपल्याला लिकेज करंट व इलेक्ट्रिकल शॉक पासून वाचवतो. MCB व RCCB रेटिंग कशी निवडतात ते पुढच्या भागात बघू. आता इथे RCCB नंतर आपण घरातील प्रत्येक लोड सेफ्टीसाठी MCB बसवले आहेत. आता इथून घरातील प्रत्येक लोडसाठी सप्लाय जाणार. आता DB कव्हर लावू. इथे तुम्ही या कव्हरवर MCB टॅगिंग करू शकता. जसा हा MCB हॉलसाठी, बेडरूमसाठी, हा किचनसाठी, जेणेकरून कधी ट्रिप किंवा काम करायचं असेल तर हा ऑन किंवा बंद करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मीटर ते घरातील वायरिंग पूर्ण शिकलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विजेची चोरी कशी करतात, घरातील लोड कॅल्क्युलेशन, प्रोटेक्शन डिव्हाइस, इन्व्हर्टर कनेक्शन, सिलिंग फॅन कनेक्शन, PVC सिलिंग कनेक्शन, AC कनेक्शन आणि घरातील सर्व प्रकारची वायरिंग आणि त्यात येणारे प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन. सबस्क्राइब द चॅनल.